मित्रांनो, आज एक सुंदर असं म्हणजे कीर्तनकारच आहेत. त्यांचं मी भजन ऐकत होतो. म्हणजे मला एक रील आली होती. मला त्याचा मेसेज खूप आवडला. तो पण तुमच्यापर्यंत शेअर करावा असं मला वाटलं म्हणून करतोय. एक माणूस असतो, त्याला झोपच येत नसते म्हणून तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टर सर्व चेकअप वगैरे करतात. आता पूर्वीसारखं राहिले नाही की नाडी परीक्षण करून तुम्हाला काय झाले समजेल. पूर्ण टेस्ट केल्यानंतर डॉक्टर म्हणतात किंवा तू नॉर्मल आहेस. असं करत करत शहरातल्या पूर्ण डॉक्टर कडून त्याचं चेकअप होतं. पण कुठंच काही प्रॉब्लेम निघत नाही. शेवटी कंटाळून तो म्हणतो एका महाराजांकडे जातो, संताकडे, आणि त्यांच्या तो पाया धरतो, म्हणतो देवा मला असं झोपच येत नाही. संत म्हणतात अरे मग याच्यात मी काय करू, डॉक्टरला दाखव, असं कर. तो म्हणतो सर्वांना दाखवून झाले पण तरी मला झोपत नाही. आता महाराज म्हणतात अरे काय करू, बट ठीक आहे एक काम कर, ज्याला चांगली झोप येते तू त्याचा शर्ट घालून झोपत जा. ठीक आहे म्हणतो तो, वापस जातो डॉक्टरकडे. त्याच साहेब म्हणतो तुमचा मला शर्ट द्या. ते म्हणतात का, असं असं मी संतांना भेटलो होतो, त्यांनी मला म्हणले की ज्याला चांगली झोप येते, तर तुम्ही तर डॉक्टर आहेत, तुम्हाला येतच असेल, मला झोप येईल, तुमचा शर्ट द्या. डॉक्टर म्हणतो हे हॉस्पिटल बांधलं, शिक्षण झालं, एवढा खर्च झालाय, मलाच झोप येत नाही तर मी तुला कुठून माझा शर्ट देऊ. मग ठीक आहे चला आपण कुणाला तर शोधू. ते जातात नंतर इंजिनियरकडे. इंजिनियर चांगल्या पगारीचा मोठ्या हुद्द्यावरला. त्याला म्हणतात दादा तू तर वेल सेटल्ड आहे, सर्व चांगले, तुझा शर्ट आम्हाला दे, तुलाही झोप चांगली लागत असेल जेणेकरून मला झोप चांगली लागेल. ते म्हणतं मी पण 6 महिन्यापासून खूप प्रेशरमध्ये, कंपनीचं प्रेशर आहे, करिअरचं प्रेशर आहे, मलाही झोप लागत नाहीये. ते सर्व मिळून जातात नंतर पुढाऱ्याकडे. त्या पुढाऱ्याला म्हणतात सर तुम्ही तर एवढं मोठे, हे तुमचं सर्व सेटल आहे, तुम्हाला चांगली झोप येत असेल. तर तो पुढारी पण म्हणतो माझी माझी सीट कोण कधी पाडेल हेच मला कळत नाही, माझं पद जाईल कधी मला कळत नाही, त्या भीतीमुळे मला पण झोप येत नाही. असं करत 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 25 लोकांचा समूह गोळा होतो, जे की कोणीच त्याच्यात असं म्हणू शकत नाही मी निवडून झोपतो तुम्हाला शर्ट देतो. शेवटी ते जात असताना त्यांना एक शेतकरी शेतात काम करताना दिसतो. तो त्याचा बैल घेऊन मस्त नांगरत असतो शेत. ते त्याला पाहतात. तो येतो शेतकरी घामानं भिजलेला, बैलाला खुंटीला बांधतो, मस्त विहिरीमध्ये उडी मारून बाहेर येतो, अंग पुसतो, दगड उशाला घेऊन मातीमध्ये 2 मिनिटात त्याला झोप लागते. हे सगळे त्याच्याकडे पळत जातात, वा 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 वा, आणि तुमचे आम्हाला अंगी द्या, शर्ट आम्हाला तुमचा हवाय, असं असं आहे. ते म्हणते तुमच्या 25 जणाला शर्ट, साहेब मला वर्षात एक शर्ट भेटतो, तो पण आता ओल्लाय म्हणून वाळायला घालून मी असा उघडा फक्त धोतरावरती फिरतोय, तुम्हा 25 लोकांना मी कुठून शर्ट देऊ. तर याच्यात मेसेज असा आहे मित्रांनो, ज्याच्याकडे झोपायला मखमली गादी आहे, उशी आहे, आराम आहे, एसी आहे, पण त्याला झोप नाहीये, तुम्ही याला श्रीमंत म्हणताल की त्याला श्रीमंत म्हणताल जो की मातीमध्ये उशाला दगड घेऊन पण आरामात झोपू शकतो. तुमच्या मतात कोण श्रीमंत आहे हे मला कमेंटद्वारे कळवा. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूता पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय श्रीराम, जय महाकाल.